श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोट नगरी स्वामींचा दरबार भरला होता. स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना मार्गदर्शन करत होते. पण त्या दरबारात सर्वांना एक गोष्ट खटकत होती. स्वामी नेहमी एका भक्तावर जास्त प्रेम करत होते, तो म्हणजे चोळाप्पा महाराज. बाकीचे भक्त मनात म्हणायचे, आम्हीही सेवा करतो, मग स्वामी चोळाप्पालाच जास्त मान का देतात? हळूहळू ही गोष्ट ईर्ष्येत बदलली. एक दिवस काही भक्तांनी धाडस करून स्वामींना विचारले, स्वामी, चोळाप्पा तुमचा एवढा आवडता का? स्वामी काही क्षण शांत राहिले आणि मग हसून म्हणाले, तुम्हाला खरं उत्तर हवंय? सर्व भक्त म्हणाले, हो स्वामी. तेव्हा स्वामी म्हणाले, चोळाप्पा माझ्यावर प्रश्न करत नाही, तो फक्त विश्वास ठेवतो. पण भक्तांना अजूनही समाधान मिळाले नाही. मग स्वामींनी एक लीला केली. एक दिवस स्वामींनी चोळाप्पाला मुद्दाम खूप रागवले, त्यांना दूर पाठवले आणि सगळ्यांसमोर त्यांचा अपमान केला. बाकीचे भक्त खुश झाले. ते म्हणू लागले, आत्ता कळेल चोळाप्पाला. पण चोळाप्पा शांत उभा राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात तक्रार नव्हती. ते फक्त एवढेच म्हणाले, स्वामी जे करतात ते माझ्या भल्यासाठीच. हे ऐकून स्वामींच्या डोळ्यात आनंद चमकला. ते लगेच उठले आणि चोळाप्पाला जवळ घेतलं आणि सगळ्यांना म्हणाले, हा आहे माझा खरा भक्त, जो सुखात नाही तर दुःखातही माझ्यावर विश्वास ठेवतो. त्या दिवशी सर्व भक्तांना समजलं, स्वामींचा आवडता होण्यासाठी सेवा नाही, तर अढळ श्रद्धा आणि पूर्ण समर्पण लागते. भक्ती म्हणजे फक्त पूजा नाही, भक्ती म्हणजे विश्वास, अगदी कठीण वेळेतही. स्वामी भक्तांनो, अगदी मनापासून ही व्हिडिओ अगर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्की करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.